स्वामी समर्थ. तुम्ही कधी ऐकलं आहे का? एक असा स्विचवर्ड योग्य वेळी वापरला तर लगेच परिणाम देतो. दुरंत देव हा फक्त शब्द नाही तर एक गुप्त शक्ती आहे जी खूप कमी लोकांना माहीत आहे. जर मी तुम्हाला आज सांगणार आहे तर 2 शब्द बोलून तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता. जर तुम्ही विश्वास ठेवाल तर दुरंत देव हा एकच स्विचवर्ड तुमचं आयुष्य बदलू शकतो. दत्तात्रय बंधू दुरंत देव हा एक रहस्यमय स्विचवर्ड आहे. तर याचा अर्थ आधी तुम्हाला समजून सांगते. दुरंत चा अर्थ आहे अंत न होणारा किंवा ज्यावर विजय मिळवणे कठीण, आणि देव म्हणजे दिव्य शक्ती. दुरंत देव म्हणजे ज्याचा अंत न होणारा आणि ज्याच्यावर विजय मिळवणे कठीण अशी दिव्य एक शक्ती. सर्व प्रकारच्या कठीण बाधा दूर करणारा अशी दिव्य शक्ती असा याचा अर्थ होतो. दुरंत देव हे भगवान दत्तात्रयांचे रूप मानले जातात. ते ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही शक्तींचा संगम आहे. दत्तात्रय हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा अवतार आहे. माता अनुसूया हे दत्तात्रयांची माता आहे. तसेच दुरंत देव ही अनुसूयेचे पुत्र मानले जातात. आणि अनुसूया मातेने दुरंत देव यांना आशीर्वाद दिलेला होता की जो कोणी तुझं स्मरण करेल त्या क्षणी त्याची सर्व कार्य सिद्ध होतील. असा आहे हा पॉवरफुल स्विचवर्ड. तुम्ही कोणत्या वेळी आणि या मंत्राचा कसा जप करायचा याबद्दल थोडीशी माहिती. आर्थिक अडथळे दूर. जीवनात करिअर किंवा वैयक्तिक समस्यांमध्ये मोठे अडथळे आलेले असतील तर तुम्ही ह्या मंत्राचा जप करू शकता. त्यानंतर भय आणि रोगमुक्ती म्हणजे हा मंत्र भूत, प्रेत, चोरी, भीती, अकाल मृत्यू आणि रोगांपासून संरक्षण देतो असे मानले जाते. कायदेशीर बाबींमध्ये मदत. कोर्ट कचेरी किंवा कायदेशीर अशा कठीण प्रसंगातून जात असताना हा मंत्र अगदी तुरंत फल देतो. यानंतर तुम्हाला काही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवत असतील किंवा तुमच्या व्यापारामध्ये तोटा, घरातील अडीअडचणी, मानसिक ताणतणाव किंवा डिप्रेशनमध्ये जाणे, अशा अनेक गोष्टींसाठी ह्या मंत्राचा उपयोग केला जातो. हा मंत्र किंवा हा स्विचवर्ड खूप लोक पैशांसाठीही वापरतात. आर्थिक स्थैर्य येण्यासाठी ह्या मंत्राचा उपयोग केला जातो. ह्या मंत्राचा जप केव्हा करायचा आणि तो कसा करायचा याबद्दल काही नियम आहेत, तर ते नियम जाणून घेऊयात. तुम्हाला हा मंत्र ब्रह्ममुहूर्तावरच म्हणायचा आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 3:30 नंतर ते सकाळी 6 वाजेच्या आतमध्ये तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. स्वच्छ आंघोळ केल्यानंतर धूत वस्त्र घालून, शक्यतो तुम्ही पिवळे वस्त्र घालू शकता, आणि बसण्यासाठी पिवळंच आसन घ्या, कारण पिवळा हा रंग दत्तप्रभूंना प्रिय आहे. त्यानंतर तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तिळाच्या तेलाचा लावला तरी चालेल. पूर्व किंवा उत्तर दिशेला बसायचं आहे. त्यानंतर धूप दीप लावून आधी तुमच्या देवघरातील देव स्वच्छ करायचे आहे. त्यांची पंचोपचार पूजा केल्यानंतर तुम्हाला या मंत्राला सुरुवात करायची आहे. सुरुवात करताना कोणत्याही मंत्राची संकल्प करणे खूप महत्त्वाचे आहे. संकल्प कसा करायचा? हातावर थोड्या अक्षता घ्यायच्या, त्यात कुंकू किंवा अष्टगंध मिश्रित करायचं, त्यावर थोडंसं पाणी घ्यायचं. आपलं गोत्र, ग्रामदैवत, कुलदैवत, इष्टदैवत, वडीलधारे या सर्वांचं स्मरण करून नंतर आपलं इच्छित कार्य सांगायचं आहे की मी ह्या कार्यासाठी ह्या मंत्राचा रोज इतक्या वेळा जप करणार आहे, असं अनुष्ठान करणार आहे. माझं हे कार्य पूर्ण होईपर्यंत मी न खंड पडता या मंत्राचा जाप करणार आहे, असा संकल्प केल्यानंतर तुम्ही ते पाणी ताम्हनात सोडायचं आहे. ते पाणी तुळशी व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता. तुळस ही देवी असल्यामुळे तुळशीला आपण संकल्प केलेले पाणी कधीही घालायचं नाही आहे. त्यानंतर आसनावर बसल्यानंतर दुरंत देव, दुरंत देव असा तुम्ही रुद्राक्षाची माळ किंवा आपली साधी तुळशीची माळ यावर रोज 11 माळे जप करायचा आहे. मंत्र जप झाल्यानंतर तो तुम्हाला मनातल्या मनातच म्हणायचा आहे. मंत्राचा उच्चार मोठ्याने करायचा नाही,
कारण आपण ज्यावेळेस तोंडातून मंत्र उच्चार करतो मोठ्याने, त्यावेळेस आपल्या अवतीभोवती असलेल्या काही निगेटिव्ह शक्ती ह्या आपल्याला त्रास देतात आणि आपलं मन एकाग्र होत नाही. त्यामुळे तुम्हाला मंत्र मनातल्या मनात 108 वेळा म्हणजे 1 माळ अशा रोज 11 माळी जाप करायचा आहे. त्यानंतर आसनावरून उठल्यानंतर तुम्ही पृथ्वीला, आपल्या धरणीमातेला नमस्कार करायचा आहे आणि आपलं आसन उचलून घ्यायचं आहे. कोणताही मंत्र जप केल्यानंतर आसन जसंच्या तसं ठेवायचं नाही. आसन उचलून ते दुसऱ्या जागी ठेवून देवाला नमस्कार करून नंतरच दुसरं काम करायचं आहे. हा मंत्र, हा स्विचवर्ड इतका पॉवरफुल आहे. तुम्ही ज्या कोणत्या कामासाठी ह्या मंत्राचा उपयोग कराल, तो मंत्र ते कार्य करणार हे 100% नाही, 1000% खरं आहे. हा स्विचवर्ड वापरून पहा. त्यानंतर हा स्विचवर्ड वापरल्यानंतर तुमचं कार्य झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही दत्त संप्रदायाच्या ठिकाणी काहीही दान करू शकता. 21, 51, 101 असे कितीही पैसे किंवा अन्न हे तुम्ही दान करू शकता. दत्तप्रभूंना अन्नदान हे खूप आवडतं, तेव्हा तुम्ही एखाद्या दत्तक्षेत्री अन्नदान नक्की करा. जेही तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ठरवलेलं असेल तेवढं दान नक्की करा. तुम्हालाही माहीत होतं का दुरंत देव कोण आहेत? जर नसेल माहीत तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगू शकता. त्यानंतर एक कॉमेंट करा तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असल्यास, आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.